समाजाच्या लोकांनी आम्हाला येऊन भेटले आमच्या कार्यालयामध्ये आणि आम्हाला सांगितलं की नेताजी भवन जे आहे, जे ऐतिहासिक भवन आहे चंद्रपूरचा, त्याच्या बाजूमध्ये एक स्मारक बनत आहे, पुतळा लावण्यात येत आहे. त्याला महानगरपालिकेने परवानगी दिली. आम्ही महानगरपालिकेने विचारलं, त्यांनी हो सांगितलं आणि ते जे इथले लोकप्रतिनिधी आहे किशोर जोरगे, त्यांच्या आईच्या नावाने अम्माबाई गंगूबाई चौक या नावानं त्याचं नामकरण होत आहे, म्हणून आम्हाला कळविण्यात आलं. म्हणून आज आम्ही आंदोलन केलं की हे नेताजी भवन एक सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक प्रसिद्ध भवन आहे आणि त्याच्या मागे एक पुरातत्व मंदिर पण आहे, त्याच्या मागे एक कन्स्ट्रक्शन महानगरपालिका करतात. म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की इलिगल कन्स्ट्रक्शन होत आहे आणि याला लवकरात लवकर थांबा, नाही तर आम्ही आणि मंजुरी याची कॅन्सल करा, नाही तर आम्ही चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मोठं आंदोलन छेडणार. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की अम्माच्या पळाईचं त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येत आहे, पण प्रत्यक्षात या ठिकाणी अम्माच्या पळाईचं सौंदर्यीकरण करण्याची गरज काय? चंद्रपूर विकत घेतल्यासारखे तुम्ही वागू नका, कारण की मग लोक म्हणणार, प्रत्येक जण म्हणणार, ज्या ठिकाणी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून, अनेक दशकापासून चंद्रपुरातील नागरिक करत आहे, पण त्यांच्या पुतळ्याला परवानगी आजपर्यंत मिळाली नाही. आम्ही जनता महाविद्यालय चौकामध्ये शहीद आजम भगतसिंग यांचा पुतळा उभारण्याकरिता मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा करता, पण त्याला सुद्धा परवानगी मिळाली नाही. पण स्थानिक आमदार यांच्या आईच्या नावाने चौक उभारण्याकरिता फेब्रुवारी महिन्यामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला आणि तो तात्काळ आयुक्त यांनी पासही करून टाकला. म्हणजेच महापुरुषांच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवत एका स्थानिक आमदार यांच्या आईच्या नावाने एक चौकाचं नावाचा प्रस्ताव त्यांनी तात्काळ पास केला. हे बघा, जे स्मारकाचा विरोध करत आहे ते एका आमदार जोरगेवारांचा विरोध करत आहे. ते एका कष्टकऱ्या समाजाचं प्रतीक असलेल्या त्या अम्माचा विरोध करत आहे. ज्या मातेनं निरक्षर असताना, स्वतःला लिहिता वाचता येत नाही, कधी पोटभर जिने अन्न खाल्लं नाही, ती आपल्या मुलाला म्हणते की अम्मा का टिफिन सारखा उपक्रम सुरू करून चंद्रपुरातला कोणताच माणूस उपाशी राहू नये ही भूमिका घेणाऱ्या त्या मातेचं स्मारक चौकाचं नामकरण करण्याची मागणी कोणी केली? ती फुटपाथ दुकानदार असोसिएशननी केली. त्या फुटपाथ दुकानदारांचा ती प्रतिनिधी होती, कष्टकऱ्यांची सेवेकऱ्यांची ती प्रतिनिधी होती. त्याला महानगरपालिकेने तो अम्मा चौक असं नाव दिलं. आता काँग्रेस विरोध करत आहे आणि काँग्रेस करत नाही विरोध. काँग्रेसचे तथाकथित काही लोक आहे ज्यांना फेसबुक अध्यक्ष म्हटलं जाते, ते विरोध करत आहे. त्याच्यात आमच्या सरकारला त्याच्यात काही हे करण्याचं नाही. आणि तो महानगरपालिकेने घेतलेला ठराव आहे. त्यांच्या ह्याच्यावर जर वाटत असेल महानगरपालिकेला की एका कष्टकऱ्याचा, गरीबाचा सन्मान होऊ नये, गरीबाचं इथे लोकप्रतिनिधीच होऊ नये, असं जर काही लोकांना वाटत असेल तर महानगरपालिकेने त्याचा पुनर्विचार केला.